आज नवरात्रीचा 9वा दिवस. आजचा रंग आहे गुलाबी. आज दुर्गाष्टमी आहे आणि जागराच्या आधी आमच्या इकडे कडाकणी आणि धपाटी करायची पद्धत आहे. तर धपाटे मी कालच बनवले आणि तुमच्यासोबत ते शेअरसुद्धा केले आहेत. तर आता मी इथं बनवते आहे कडाकणी, ते पण पारंपरिक पद्धतीने ज्या बनवतात त्या पद्धतीच्या. तर इथं मी बेसनामध्ये गूळ जो आहे त्याचं पाणी करून ते घातलं आणि ते मळून घेतलं. नंतर मैद्यामध्ये 2 चमचे तेल, थोडंसं मीठ घालून इथं हे सुद्धा मळून घेतलं आहे. 20 मिनिटं मी याला भिजवत ठेवलं. आणि रवा आणि मैद्याच्या सुद्धा कडाकण्या बनवल्या जातात, परंतु मी ह्याच बनवते आहे. आमचं कुळदैवत जे आहे ते खंडोबा आहे आणि आमच्या इथं नैवेद्याला ह्याच कडाकण्या बनवतात. तर इथं मला स्वराजने सुद्धा मदत केली बघा गोळे बनवायला. आता पुरणाची पोळी जसं आपण भरून बनवतो ना, त्याच पद्धतीने ह्यासुद्धा भरून कडाकण्या बनवायच्या आहेत आणि नंतर मी इथं तळून घेतल्या. आता मी इथं जास्ती काही बनवल्या नाही, थोड्याच बनवल्या आहेत. तर बघू शकताय सगळ्या कडाकण्या तयार झाल्या आहेत आणि छान झाल्या आहेत. चला बाय.